मोनिका ही कॅनडाला शिकायला गेली. तिला तिच्या चुलत भावाने एकदा फोन केला. तेव्हा त्याला फॅन फिरत असल्याचा आवाज आला. तर कॅनडामध्ये फॅन कसा लावला असे त्याने तिला विचारले. तेव्हा तिने फोन कट केला आणि त्याला ब्लॅकलिस्टला टाकले. पण तिचे वागणे संशयास्पद होते. ती भारतातच कुठेतरी असणार अशी त्याला शंका निर्माण झाली. त्यानंतर तिचा संपर्कच होत नव्हता. त्यामुळे तिच्या चिंताग्रस्त पालकांनी पोलीस ठाणे गाठले. ती बेपत्ता झाली की तिचे कोणी अपहरण केले, मग याचा तपास सुरू झाला. आणि मग हा तपास असा पुढे सरकत गेला आणि मग नवे नवे खुलासे होत गेले. आणि त्या खुलास्यातूनच एक हत्येचं प्रकरण उघडीस आलं. तर नेमकं काय झालं होतं, कसं काय घडलं होतं ते आता आपण जाणून घेऊयात. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. हरियाणा राज्यातील रोहतकच्या बलंद गावात राहणारी 22 वर्षीय मोनिका 2017मध्ये घुमाड गावामध्ये तिची मावशी रोशनीकडे शिकण्यासाठी आली होती. ती दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन करत होती आणि कम्प्युटरचा कोर्सही करत होती. दिल्ली कॉलेज शिकलेली मोनिका टापटीप राहणारी होती. तरुणी बांड, फॅशनेबल पोरगी. गावात आली की म्हटल्यावर लोकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या. त्यातच तिची ओळख मावशीच्या घराशेजारी राहणाऱ्या सुनील उर्फ शीला याच्याशी झाली. आता सुनील हा रोज दूध देण्यासाठी तिच्या मावशीच्या घरी येत असे. तो आला की गप्पा मारत असे. मावशी कामात असे तर मोनिका रिकामीच असे. ती सुनीलबरोबर गप्पा मारत बसे. तो विवाहित होता, वयाने मोठा होता, त्यामुळे सुरुवातीला तिला काही अडचण वाटत नव्हती. ती मनमोकळेपणाने त्याच्याशी बोलत होती. पण नंतर मात्र त्याने तिच्याभोवती चांगले जाळे टाकले, कारण तो बदनाम होता. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर पोलीस ठाण्यामध्ये प्राणघातक हल्ला करणे, बेकायदेशीर शस्त्र असे गुन्हे दाखल होते. आता सुनीलकडे एक पिस्तूलही होते ज्याचा लायसन्स होता आणि तो तिच्यावर छाप टाकण्यासाठी धडपडत होता. त्याचे वागणे आता तिच्याही लक्षात आले होते. पण तो विवाहित आहे ज्याचा तिला विसर पडला होता. त्याच्या डेअरिंगवर ती फिदा झाली होती. दोघांची चांगलीच मैत्री झाली. या मैत्रीत प्रेमाचा अंकुर फुलू लागला हळूहळू आणि मग ते दोघे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात येत होते. तो तिला फिरवायलाही घेऊन जात होता. त्यांच्यातील ही जवळीक अनेकांच्या नजरेत आली होती. त्याच्या बायकोलाही संशय आला आणि मग त्या दोघांचा वाद सुरू झाला होता. आता काय करावे हे काही त्याला सुचत नव्हते. यावर मार्ग काढत त्याने रक्षाबंधनाला तिच्याकडून राखी बांधून घेतली आणि तिनेही त्याला राखी बांधून भाऊ मानले. प्रत्यक्षात मात्र नाते कलंकित करून ते वासनेचा खेळ खेळू लागले. सगळ्यापासून चोरीछुपे त्यांच्यातील खेळ सुरू होता. तिकडे तिचे पालक तिच्या भविष्याचा विचार करत होते. तिचे चांगले शिक्षण घ्यावे यासाठी त्यांची धडपड सुरू होती आणि मग तिला उच्च शिक्षणासाठी कॅनडाला पाठवण्याचे ठरले. त्यानंतर मोनिकाला कॅनडाला शिक्षणासाठी पाठवण्यात आले. ती बिझनेस मॅनेजमेंट शिकायला गेली. ती कॅनडाला शिक्षण घेत असे तिच्या पालकांना वाटत होते. पण प्रत्यक्षात ती सुनीलबरोबर ऐश करण्यात महत्त्व देत होती. सुनीलने तिला परत बोलावले. तो तिला घेऊन गाझियाबादला गेला. त्यानंतर गाझियाबाद येथील आर्य समाज मंदिरात त्यांनी मोनिकासोबत लग्न केले. मग दुसऱ्या दिवशीच मोनिका कॅनडाला परत गेली. यानंतर 3-4 महिन्यांनी ती भारतात आली. तिला घेण्यासाठी सुनील आला होता. ती भारतात आली आहे हे तिच्या पालकांना माहीत नव्हते. ती सुनीलबरोबर आता हनीमूनसाठी आली होती. तो तिला घेऊन वेगवेगळी शहरे फिरत होता. दोघे वेगवेगळ्या लॉजवर राहत होते. मनसोक्त शरीर सुखाचा आनंद घेत होते. ती त्याला पती मानत होती, पण त्याला केवळ तिचा शारीरिक आनंद घ्यायचा होता. तो तिला मनसोक्त ओरबाडत होता. ती त्याला जे म्हणेल तसे वागत होती. आणि याच दरम्यान एप्रिलच्या महिन्यामध्ये तिला तिच्या चुलत भावाचा फोन आला. तेव्हा ती बेडवरच सुनीलबरोबर मौजमजा करत होती. पण तिच्या घरच्यांना हा खेळ माहीत असल्याचा विषयच नव्हता. ती कॅनडामध्ये आहे असे समजून तिचा भाऊ बोलत होता. आता उन्हाळा कडक असल्याने रूममध्ये पंखा सुरू होता आणि पंखा वेगाने फिरत असल्यामुळे त्याचा आवाज जास्तच घुमत होता आणि हा आवाज फोनवर तिच्या भावाने ऐकला. पण कॅनडामध्ये तर थंडी असते, मग तिथं फॅनचा आवाज कसा आला असा प्रश्न त्याला पडला. मग त्याने लगेच तिला तो प्रश्न विचारला. तशी ती घाबरली. तिने लगेच फोन कट केला आणि आपला फोन स्विच ऑफ करून ठेवला. हे सुनीलने पाहिले. मग
तिला त्याच्याबद्दल विचारले असता तिने भाऊ बोलला होता ते सांगितले. तेव्हा त्याच्याही पायाखालची वाळू सरकली, पण त्याने तसे काही दाखवले नाही. त्याची पत्नी त्याचा शोध घेत असणार याचा त्यालाही अंदाजा होताच, पण त्याला मोनिकालाही सोडायचे नव्हते. तिचा मोबाईल बंद झाला होता, तिच्याशी कोणालाच संपर्क होत नव्हता. तर तिकडे सुनील तिच्या जवानीचा स्वाद चाकत तिला वेगवेगळ्या शहरात फिरवत होता. पण आता कार्यभाग साधला होता, त्यामुळे सुनील तिच्याशी किरकोळ कारणामधून वाद घालू लागला होता. वारंवार दोघांचे खटके उडू लागले होते. जूनमध्ये सुनील आणि मोनिका यांच्यात किरकोळ कारणातून भांडण झाले आणि भांडण इतके विकोपाला गेले की त्याने तिचा काटा काढण्याचे ठरवले. आता सुनीलला पहिल्यापासूनच गुन्हेगार होता, त्याला कशाचेच काही सोयरसुतक नव्हते. तर ती सर्वसामान्य तरुणी होती, तिला त्याचा अंदाजच आला नव्हता. त्यामुळे ती त्याच्या जाळ्यात सापडत होती आणि सर्वस्व गमावून बसली होती. त्याला जे पाहिजे ते त्याने मिळवले होते. आता त्याला तिच्यापासून पिच्छा सोडवायचा होता आणि त्यासाठीच त्याने तिचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने मोनिकाला गजोर परिसरातील निर्जन स्थळी आणि तिच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. तिला काही कळण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. मोनिकाच्या हत्येनंतर त्याने तिचा मृतदेह कारमध्ये ठेवला आणि कार घेऊन तो त्याच्या फार्म हाऊसवर पोहोचला. आता मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्याला कसलीच अडचण येणार नाही याची माहिती होती. त्यामुळे तो मृतदेह कोणाच्याही नजरेस पडणार नाही यासाठी प्रयत्न करत होता. त्याने फार्म हाऊसच्या परिसरात एक खड्डा खोदून मृतदेह त्यात दफन करायचे ठरवले. मात्र आता एकट्याने खड्डा खोदता आला नाही. मग त्याने मोनिकाचा मृतदेह कारमध्ये ठेवून गाडी झाकून टाकली आणि मग सकाळी मजुरांना बोलावून घेतले. एक सेफ्टी टँक बांधण्यासाठी आपल्याला खड्डा खणायचा आहे असे त्याने मजुरांना सांगितले. त्यानंतर मजुरांनी खड्डा खणला. सायंकाळी मजूर निघून गेले. आता रात्रीचा काळोख वाटला तसा तो बाहेर आला आणि कारमधला मृतदेह त्याने बाहेर काढला आणि खड्ड्यामध्ये पुरून टाकला. यानंतर खड्ड्याची माती सपाट करून त्याच्यावर गवताची लागवड पण केली, जेणेकरून कोणाला शंका येणार नाही. आता मृतदेह पुरल्यानंतर त्याने खुनाला वाचा फुटू नये याची पूर्ण खबरदारी घेतली होती. जूनमध्ये त्याने पिस्तुलातून अचानक गोळीबार झाल्याने तो जखमी झाला ही माहिती पोलिसांना मिळाली. तसे पोलिसांनी चौकशी केली आणि त्याची पिस्तूल जप्त केली. आता त्याच्याकडे पिस्तूलही नव्हती, त्यामुळे सारा पुरावा आता संपून गेला होता आणि तो निर्धास्त झाला होता. मग तिकडे एप्रिलमध्ये मोनिका भारतात आल्याचा त्यांच्या कुटुंबियांना संशय आला, कारण तिच्या चुलत भावाने सांगितले की एप्रिलमध्ये मोनिकाशी बोललो तेव्हा मागून पंख्याचा आवाज येत होता आणि त्यावेळी कॅनडामध्ये थंडी होती. याबाबत त्यांनी शंका उपस्थित केल्यावर मोनिकाने कॉल लगेच कट करून टाकला होता आणि त्याचा ब्लॉकलिस्टला केले. हे तिचे संशयास्पद वागणे असल्यामुळे कुटुंबाने तिच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले, पण संपर्क होऊ शकलाच नाही. अखेरीस संशयाच्या आधारावर 5 महिन्यानंतर तिचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे केली. सुनील आणि त्याच्या कुटुंबियावर त्यांनी संशय व्यक्त केला होता, पण पोलिसांनी काही दखल घेतली नाही. त्यानंतर मोनिकाच्या नातेवाईकांच्या घरावर हल्ला झाला होता आणि ही घटना CCTVमध्ये कैद झाली, पण पोलिसांनी कोणावरच काही कारवाई केली नाही. पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतच नव्हते. हे प्रकरण म्हणजे एखादा घरगुती वाद आहे असे समजून पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. तिचा काही पत्ता लागत नव्हता. सुनील मस्त निर्धास्त फिरत होता आणि अखेरीस 3 डिसेंबरला मोनिकाच्या आई आणि काकूंनी अंबाला येथे गृहमंत्र्यांकडे विनंती केली. तेव्हा हे प्रकरण वरिष्ठ पोलिसांकडे देण्यात आले. मोनिकाचे अपहरण केल्याच्या गुन्ह्याखाली सुनीलला ताब्यात घेण्यात आले. त्याला ताब्यात घेऊन पोलीस तपास करू लागले. तेव्हा मात्र आतापर्यंत आपण केलेले दुर्लक्ष चांगले महागात पडणार याची पोलिसांना जाणीव झाली होती. सुनीलने सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. मोनिकाला प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्न केल्याचा बनाव करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा खूनही केला होता आणि मृतदेहाची विल्हेवाटही लावली होती. सगळे भयावह होते. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी मोनिकाचा मृतदेह जिथं पुरला होता ते ठिकाण पाहिले आणि त्या खड्ड्यातून तिचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टम करण्यात आले होते. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये तिच्या डोक्याला गोळीचा काही भाग आढळून आला असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. त्या आरोपीला 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवून घटनेत वापरलेली कार आणि शस्त्र जमा करण्यात आली.